नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत। तर आज मी आणि माझी मैत्रीण कुठं तरी निघालो आहे, आमचं काहीतरी काम आहे आणि मला त्याच्यापुढे बोलायचं शरम आ रही है। शिवणीसमोर तर लागलं नाही त्या दिवशी, शिवणीसमोर मी बोलत नव्हती। किती फोनमध्ये बघायला लागल्या बघा, इथं आम्हाला लय कंटाळा आला, लय म्हणजे लय उभारून आणि आम्ही आज लय मस्ती केली। साने केवढी खेळली सा ते गुपित आहे। तर आता आमचं काम होतं तिथं जरा वेळ लागणार आहे, म्हणून तिथून आमचं कॉलेज जरा जवळ आहे, मग आम्ही कॉलेजमधलं काम करून येणार आहे। इथं मी आणि माझी मैत्रीण निघालो। आता आम्ही कॉलेजमध्ये आलो आणि इथं पण आम्हाला खूप कंटाळा आलं, म्हणून मी आणि बसलो आहे। सानी फोनमध्ये बघत बसल्या, म्हणून मला अजूनच कंटाळा आला। आणि आमचं कॉलेज किती छान आहे। थांबा मी तुम्हाला दाखवते डायनिंग एरिया, जो की आम्हाला खूपच आवडतो। इथनाच व्ह्यू दिसतो आणि हा एरिया आम्हाला खूपच आवडतो। मी इथंच पडलेलं असतं, इथंच असतं आणि इकडे क्लासरूम वगैरे ते मी तुम्हाला नंतर फिरून दाखवते, कारण मी आता इथं बसले। आता आम्ही आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर निघालेलो आहे। केवढं मोठं आहे, थांबा तुम्हाला दाखवते। पाऊस पडल्यामुळे असं झालं। एकच नंबर आहे आमचं कॉलेज। कोण गोरा दिसते सांगा, मी दिसते का सानी दिसते? आणि आज बघा, आज आम्ही पिला कुणाचं हळदीला निघाल्यात घालून आलो, आणि हे काय आम्ही ठरवून घातलेलं नाही, असं आमचं रोजच होतं। कोइन्सिडन्स असते सगळ्यांचंच। आम्ही 6 जणी ग्रुपमध्ये, आमच्या 6 जणींचं असं होतं। एक्झामच्या वेळेस तर फुल कोइन्सिडन्स झालेला। आमची दिल से दिल तक अटॅचमेंट आहे म्हणजे असं। एक्झामच्या वेळी तर आम्ही बरोबर सगळ्याजण मॅच व्हायचो, होय की नाही का? दररोज न चुकता। फक्त लास्ट एक एक्झामला मॅच झालं नव्हतं, फक्त सगळे 2-2 ग्रुप मॅच झालेले आपले। बघा लई असली ग्रीनरी, बघा ग्रीनरी तेवढी हिरवी आहे। आणि आत कॉलेज दाखवायचं राहिलं, ते आता मी नंतर कॉलेजला येईन त्यावेळेस दाखवेन तुम्हाला। आत्ता जर आम्हाला काम लागले म्हणून मी पोस्ट करणार आहे निघालं। होय, आणि हिला पटन झालं की मी हा व्लॉग पोस्ट करणार आहे। साडे तू आता व्हायला होणार आहेस, तुझं काय मत आहे? एवढं मोठं आमचं ग्राउंड आहे आणि तिथं आमचं कॉलेज आहे, ते सगळं आमचं कॉलेज आहे। आणि इथं जरा मुलं खेळायला लागलीत, आणि आता आमचं काम झालं म्हणून आम्ही घरी निघालो। मी जाताना आम्हाला एक पार्क लागलं, तुम्हाला दाखवतो। क्लोज अप कसं आहे। आणि आम्ही काय करायचं माहिती आहे, ज्यावेळेस असंच पार्क बंद असायचं आणि आम्हाला बड्डे इथंच करायचं असायचा, आणि आम्ही काय करायचं, इथून चढून इथून आत उडी टाकणार आम्ही। आणि बघा पार्क किती छान आहे, नाहीतर बघा तिथं छोटासा रस्ता आहे, तिथनं आम्ही आत जायचो, काही पण करायचं आहे की। तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन, सानिका तो व्हिडिओ असणार मला पाठव, मी म्हणजे टाकते। छान आहे एकदम, एकच नंबर आहे। हाच तो व्हिडिओ आणि तो मला सापडला आहे, मी जरा ह्याची स्पीड वाढवून टाकलेलं आहे, तुम्ही सगळं काम करून आम्ही घरी निघालो, त्यामुळे आम्ही थकल्यागत दिसायला लागलो। आणि एक नंबर एकदम जोराशी आम्हाला भूक लागल्या, त्यामुळे मी काय बोलायला लागले ते पण मला कळलं। ती मोठी झाली आता सध्या। आता आम्ही दोघं चाललो आहे, आम्ही आधी सगळं काम करून घरी गेलेलो, मग मी आता सोडण्यासाठी नाही, बस स्टँडवर नाही, इथं निघालं आणि इथनं पुढे ती जाणार आहे, कारण माझं पाय दुखायला लागले, लईच फिरलं आहे मी आज। ही बघा किती छान दिसायला लागली, सगळं खोटं बोलत आहे मी, दिसते छान दिसते। सानिका कोण छान दिसते लगेच, मग अशी म्हटलीस ते सांग। तर आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे, ते माझ्या मी हाताने बनवून स्वतः वापरते। आणि असं मी म्हणजे माझ्या 6 आमच्या सगळ्या ग्रुपला मी तसं करून दिलेलं आहे। म्हणजे बटरफ्लाय नाही आहे, ते बो आहे, तो खूपच छान दिसतो तो। मी तुम्हाला दाखवेन, तो पण व्हिडिओ असेल। चला तो व्हिडिओ असणार ना, चला बाय बाय।
मिळते नेक्स्ट ब्लॉग. नाही परत काय याच्या पुढं काय होते ते मी तुम्हाला दाखवते. बाय. आता मी रणवीर चहा बिस्किट खायला लागले आणि मी असं खात होते चहा आणि बिस्किट मिक्स करून आणि रणवीरनं मला चमचा मागितला तोपर्यंत मी खाल्लं नव्हतं आणि रणवीरनं जेव्हा चमचा मागितला तोपर्यंत लगेच मी तोंडात घातलं रणवीरच्या पद्धतीवर आणि मी रणवीरचं शिकून खायला लागलो. आता मी तुम्हाला दाखवते माझी रूम कशी डेकोरेट केली. माझी म्हणजे ती माझ्या आधी दिदीची होती तर दिदी बाहेर असते त्यामुळे आता ती मला दिली आहे आणि मम्मीनं कशी डेकोरेट केलं तर मला दाखवते तुम्ही बघा. आणि हे पाहून माझ्या दिदीला काहीतरी लक्षात येईल आणि तू लक्षात आला तर कमेंट कर. मी तुम्हाला दाखवते. असे माझी रूम. इथं जे काय अभ्यासाचं लागणार आहे तिथं आम्ही असं ठेवलेलं आहे मी व्यवस्थित. आणि इथं बघा मी माझ्या मैत्रिणींची फोटो फ्रेम केलेली. अशी मी ह्या सगळ्यांना ह्या 6 जणींना म्हणजे ह्या 5 जणींना सगळ्यांना अशी फ्रेम करून दिली मी ते इथं लावलेली आहे. नंतर ही फ्रेम सुद्धा मीच केलेली. शूटिंगच्या वेळेस मला काही येत होतं त्यावेळेस केलेली आहे ती. आणि ही सुद्धा फ्रेम मीच केली आहे. ही मी तिच्या बड्डेला मी तिला सरप्राईज दिलेलं. बघू शकता किती पहिल्यांदाच केलेली आणि किती छान झालेली. मला तर खूपच आवडली. अजून काहीतरी मी क्राफ्ट केले ते मी तुम्हाला दाखवते. ते कसं झाले हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे मी कोरोना जेव्हा होता त्यावेळेस घरी बसून हे असंच काहीतरी सुचलं म्हणून बनवलेलं. नंतर ही बटरफ्लाय पण मी बनवली. ही छान ही मला सगळ्या मी आजपर्यंत जे काय केले त्यात मला हे बटरफ्लाय खूप आवडतं. नंतर हे देखील मीच तयार केले. ह्याला काय म्हणजे माहिती नाही पण असं काहीतरी हे असं फ्लाईट लावून आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवली आहे. किती छान दिसते बघा. आणि नंतर हे बॉटल आर्ट पण मीच केलेलं आहे दोन्ही. मला हे जास्त आवडलं. नंतर या बॉटल आर्टमधलं तुम्हाला जास्त कुठलं आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. थँक्यू.